आयुष्यात काहीतरी करायचं, स्वप्न मोठं असो किंवा छोटं, ते पूर्ण करायचं ठरवलं की सुरुवात करावीच लागते. आणि म्हणूनच प्रत्येकाने मी स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला निघालो. सकाळी लवकर उठलो. सकाळचे वाजले होते 5 आणि आता काहीतरी करायचं ठरवलंय तर वेळ काय बघायची नाही, हे आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. तर आता आम्ही निघालो 5:30ला आणि आमची होती 6 वाजताची ट्रेन. तर आम्ही टायमावर तर पोचलो आणि पटकन तिकीट काढले. आणि आमच्यासोबत होती माझी लहान बहीण आणि माझे मोठे जीजू, कारण मोठं कोणतरी असणं गरजेचं आहे. तर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला. मनात माझ्या खूप प्रश्न होते की माझ्याकडनं हे होणार आहे का? मला घर सांभाळून माझा परत स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, तो होणार आहे का? पण मी ठरवलं होतं. प्रतीक मला बोलला होता की तू करू शकते हे सगळं हँडल. तर मी ठरवलं की चला आपण हे करू शकतो, तर आपण आता पुढे जायचं. बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी केली, शॉपिंग केली. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठी यशाची पायरी असते, कारण जोखीम न घेतल्याशिवाय यशाची चव लागत नाही. ही फक्त सुरुवात आहे, अजून खूप लांब जायचंय. जे काही मला करायचं होतं त्याची अर्धी तयारी तर आज झाली होती, पण हे पूर्ण दिवसात माझी पूर्ण तयारी होणं शक्य नव्हतं. तर चला, नेक्स्ट पार्ट येणार लवकरच, पण त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. मला कमेंट करा आणि मी जे काही व्यवसाय करणार आहे ते तुमच्या सपोर्टशिवाय अपूर्ण आहे. नेक्स्ट पार्टसाठी माझ्या नवीन अकाउंटला फॉलो करा, तुम्हाला लवकरच अपडेट मिळून जातील.